श्रमलेल्या बापासाठी लेक नारळाचं पाणी लढणाऱ्या लेकीसाठी माझा बाप माझी बुलंद कहाणी असं म्हणणाऱ्या सुप्रिया सुळेंची शरद पवारांना जेव्हा 6 खासदार अस्वस्थ आहेत त्यावेळेला नेमका कोणता निर्णय घ्यायचा या संबंधी अडचण आलेली आहे आपल्या लेकीचीच अशी चर्चा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये जोरात सुरू आहे. शरद पवार संदिग्ध राजकारण करतात, त्याचप्रमाणे सुप्रिया सुळे देखील करतात. बोलतात एक, वागतात दुसरंच आणि आपल्या पिताश्रींना वेगळंच काही सांगतात, हट्ट धरून बसतात. त्यामुळं 6 दशके राजकारण करणाऱ्या शरद पवारांची अडचण मुख्यत्वे करून सुप्रिया सुळे यांच्यामुळे कशी झालेली आहे त्यासंबंधी आपण थेट विश्लेषण करतोय. नमस्कार, जय महाराष्ट्र. मी डॉक्टर अनिल फळे. माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं, सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवावी. हे बघा, खासदार सुप्रिया सुळे उच्च शिक्षित, इंग्रजीवर प्रभुत्व, 6-8 वेळेला उत्कृष्ट संसदपटू म्हणून पुरस्कार मिळवलेला आणि सगळ्यात महत्वाचं पदवी म्हणजे शरद पवारांच्या कन्या, एकमेव लाडक्या कन्या. आता या कन्याने काय केलेलं आहे, आपली सोयरी जशी वैयक्तिक पातळीवर RSS भाजपच्या लखानी कुटुंबाबरोबर केलेली आहे. रेवतीचं लग्न केलेलं आहे थाटामाटामध्ये आणि एक आई म्हणून जो आनंद ओसंडून व्हायला पाहिजे होता तो कसा आहे हे देखील त्यांनी दाखवून दिलेला आहे. आता आपल्याला त्या वैयक्तिक याच्यामध्ये काही जास्त बोलायचं नाही, बोलू देखील नाही, ते योग्य नाही. पण ज्या वेळेला सुप्रिया सुळे यांना जुलै 2023च्या आधी शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसचं कार्यकारी अध्यक्ष केलं होतं आणि महाराष्ट्राचा देखील त्याच्यामध्ये तुम्ही बघा हे देखील राज्य दिलेलं होतं. झालं काय, प्रफुल्ल पटेल नाराज झाले की माझ्या कार्यकारी अध्यक्षपदाचा अर्धा हिस्सा सुप्रिया सुळेंना दिलेला आहे आणि त्यांनी ती नाराजी अजित पवारांकडे त्यावेळेला बोलून दाखवली. बरं, अजित पवार म्हटले ठीक आहे, काय हरकत नाही, पण तुम्ही म्हणजे शरद पवारांनी जर राजीनामा किंवा स्वेच्छानिवृत्ती घ्यायचं ठरवलेलं आहे आणि सल्लागाराची भूमिका पत्करलेली आहे, ती तरी पुढे न्यायला पाहिजे होती. अजितदादा पवार हे स्पष्ट बोलणारे वक्ते, धडाडीचे नेते होते. पोटात एक ओठात एक अशी त्यांचं कधी राजकारण झालं नाही. ज्या कारणाने ते शरद पवार यांच्यावर नाराज राहिले होते. दुसरीकडे शरद पवारांच्या बरोबर त्यांनी जे काही राजकारण केलं, त्यांची जी काही राजकीय जडणघडण झाली, संधी मिळाली, त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना त्यांनी कधीही आपले शब्द संकोच करून वापरले नाहीत, नेहमी सद्भाव व्यक्त केला. त्यावेळेला सुप्रिया सुळेंनी राष्ट्रीय राजकारणात राहायचंय, अजितदादांनी काय करायचंय, राज्यामध्ये राहायचंय, मुख्यमंत्री व्हायचंय आणि मग सुप्रिया सुळे दादाला मला मुख्यमंत्री झालेलं पाहायचंय असं त्या सातत्याने म्हणाय. आता जे पहिलं बंड जे आहे ते समजून घेतल्याशिवाय आज जे काही चाललेलं आहे म्हणजे फुटीच्या उंबरठ्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकदा आलेली आहे, दुसऱ्या वेळेला आलेली आहे. मग अशा वेळेला काय निर्णय घ्यायचा? ज्या वेळेला 6 खासदार हे 8 पैकी 6 खासदार आणि कदाचित 7व्या खासदार म्हणजे सुप्रिया सुळे देखील NDAच्या बाजूने झुकत आहेत अशी चर्चा सुरू झालेली आहे. म्हणजे केंद्रामध्ये मंत्रीपद. आता बघा, सुप्रिया सुळे शरद पवारांच्या पावलावर पाऊल ठेवून नेहमी डबल ढोलकी वाजवतात, दोन्ही डगऱ्यावर हात ठेवतात, संवादाचे सगळे दरवाजे खुले ठेवतात. आता काँग्रेसकडून आम्हाला काही प्रस्तावच आलेला नाही, त्याच्यामुळे काँग्रेसकडे जाण्याचा प्रश्नच येत नाही. दुसरीकडे काय म्हणायचंय, दुसरीकडे हे दाखवून द्यायचंय कृतीतून की हर्षवर्धन सपकाळ तुम्ही जर आंदोलन करत असाल तर छत्रपती संभाजीनगर असो कुठे असो मी तुमच्याबरोबर आंदोलनामध्ये उतरते, कारण रोहित दादाचा तसा हट्ट आहे, मी आंदोलनात उतरले, ही एक कृती दाखवून द्यायची. दुसरीकडे काय करायचंय,
की एनडीए मध्ये ज्यासाठी मोदी शहांचं मिशन 360 चालू आहे, डिलिमिटेशन बिलच्या संदर्भात एप्रिलमध्ये जी काही राजकीय बेआबरू झाली ते विधेयक नाकारल्यामुळं त्याची भरपाई करण्यासाठी मोदी आणि शहा यांनी आपलं सगळं राजकीय कसबपणाला लावलेलं आहे. फोडाफोडी करायची, काय वाटेल ते करायचं. एक देश एक निवडणूक नाही, तर एक देश एक निवडणूक आणि एकच पक्ष. काय करायचं, काय टीका करायची ती करा, आम्ही ते करणार. अशा वेळेला सुप्रिया सुळे काय म्हणत आहे की डिलिमिटेशनच्या बाबतीमध्ये सर्व पक्षांनी मिळून काहीतरी सामंजस्याची भूमिका घेतली पाहिजे. म्हणजे बघा, त्या थेट विरोध करत नाहीये. म्हणजे ज्या वेळेला असा एक संभ्रमावस्था राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहे, एनडीए मध्ये जायचंय, काँग्रेस बरोबर जायचंय, की आहे त्या परिस्थितीमध्ये फुटले तर फुटले, आपण उद्धव ठाकरे होऊन पुन्हा एकदा लढू, काय करायचंय आपल्याला, थेट विरोध करत नाहीयेत. याच्यावरून काय समजायचं. मग अशा वेळेला सुप्रिया सुळे ज्या वेळेला टीका करायच्या, कोणती टीका करायच्या, आईस आईस, हे सशक्त लोकशाही हा त्यांचा फार आवडता शब्द आहे. तर ते सशक्त लोकशाहीमध्ये असं काही चालणार नाही वगैरे असं त्या सातत्याने म्हणत असत. आता हे आईस काय, इन्कम टॅक्स, सीबीआय आणि एन्फोर्समेंट डायरेक्टरेट ईडी याचा धाक दाखवून मोदी शहा राजकारण करतात, पक्ष फोडतात वगैरे वगैरे, ते ठीक आहे. आणि मग छगन भुजबळ, हसन मुश्रीफ, अमुक दमुक हे सगळे कसे ईडीग्रस्त नेते, मलिदा गँग कशी आहे असं सांगत राहिला सुप्रिया सुळे. आता त्या अजितदादांच्या अकाली निधनाचं दुःख संपूर्ण महाराष्ट्राला झालेलं आहे, तसं त्यांना देखील झालेलं आहे, ते होणं स्वाभाविक आहे. मग आमचा कौटुंबिक वाद किंवा संघर्ष नाही, आमचा राजकीय संघर्ष आहे, हा विचारांचा संघर्ष आहे वगैरे वगैरे असं ते त्या सातत्याने म्हणत आले. मग ज्या वेळेला सुनेत्राताई पवार यांची पोटनिवडणूक अगदी अलीकडे जेव्हा ज्या वेळेला मतदान होत होतं, त्यावेळेला रोहित पवार असं म्हटले की बारामतीमध्ये 2029 मध्ये पवार विरुद्ध पवार होऊ शकतं. मग ते खोडून टाकण्यासाठी सुप्रिया सुळे असं म्हणाले की 2029 मध्ये बारामतीमध्ये दोन पवार विरुद्ध पवार असं मी होऊ देणार नाही. म्हणजे काय, तुम्ही विचार करत बसा. मग विलिनीकरण, मग आता काल परवा ते काय म्हणाल्या, त्या असं म्हणाल्या अजितदादा हयात होते, त्यांच्याबरोबर जयंत पाटील असतील, बाकीचे मंडळी असतील, विलिनीकरणाची चर्चा होत असते, होत होती, सकारात्मक चर्चा होत होती. आता दादा जर हयात नाही तर विलिनीकरणाचा प्रश्नच नाही, असं करून तो प्रश्न त्यांनी टाळलेला आहे. म्हणजे सुप्रिया सुळे यांना विलिनीकरणाच्या दादा हयात असताना जी काही ऑफर होती केंद्रात मंत्री होण्याची, ती आता पुन्हा एकदा त्यांना आठवलेली आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे भले भले नेते खासगीमध्ये बोलत आहेत. आणि त्यामुळं शरद पवारांची मोठी अडचण झालेली आहे निर्णय घेण्याच्या संदर्भामध्ये. शरद पवार वारंवार काँग्रेसच्या भूमिकेचं समर्थन करत आलेले. मुळातच त्यांच्या राजकारणाची जी सुरुवात आहे, वैचारिक सुरुवात, ही बारामतीला त्यांच्या घरामध्ये सुरू झालेली आहे, जिथं त्यांचे भाऊ वगैरे सगळे शेकापमध्ये होते. ते म्हणले मला गांधी नेहरूंचे विचार आवडतात, मी काँग्रेस बरोबर राहणार आहे. त्याच्यानंतर त्यांनी सोनिया गांधी या परदेशी वंशाच्या आहेत म्हणून ज्या वेळेला पक्ष ते दुसरा स्थापन केला राष्ट्रवादी काँग्रेस, त्यावेळेला संयुक्त पुरोगामी आघाडीचं सरकार स्थापन झालं, कृषी मंत्री झाले, सलग 11 वर्ष कृषी मंत्री राहिले. मग काँग्रेसची अवस्था ही सरंजामदारांसारखी झालेली आहे. वाडे म्हणजे सुंब जाळाल तरी पीळ कायम वगैरे वगैरे असं त्यांनी मध्ये एकदा वर्णन केलं होतं, वस्तुस्थिती सांगितली होती त्यांनी. पण काँग्रेस हा विचार कधी त्यांनी सोडला. मग फुले शाहू आंबेडकर, धर्मनिरपेक्षता, सर्वसमावेशकता हे त्यांचे विचारसरणी. आणि ऐन अगदी या क्षणाला ज्या वेळेला आपण या पुढच्या पिढीच्या हातात काही जबाबदारी द्यायला पाहतोय, अशा वेळेला आपण विचारांशी फारकत कशी घ्यायची.
मग त्या आता सुप्रिया सुळे जरी असं किती म्हटलं की आम्हाला काँग्रेसकडून प्रस्ताव आलेला नाही, काँग्रेस कशाला प्रस्ताव देईल? गरज कुणाला आहे? गरज राष्ट्रवादी काँग्रेसला आहे, तुम्हाला गरज आहे. आणि तुम्हाला काँग्रेसला आता अटी टाकून उपयोग नाही. तुम्ही काय काय अटी टाकताय, कशा प्रकारे टाकताय? राज्यामधलं जे नेतृत्व आहे विद्यमान, हर्षवर्धन सपकाळ असतील, नाना पटोले असतील, विजय वडेट्टीवार असतील, पृथ्वीराज चव्हाण असतील, भलं ह्या सगळ्यांची तोंड वेगवेगळ्या दिशा नाहीत, हा भाग वेगळा. कुणावर आरोप देखील होतात आहे की भाजपच्या याच्यानुसार वागतात, आहे मात्र शरीराने इकडे काँग्रेसमध्ये. मग त्या परिस्थितीमध्ये काय पाहिजे? या काँग्रेसमध्ये आम्हाला वर्चस्व, सत्ता प्रस्थापित करता आली पाहिजे, या दृष्टीने काही अटी टाकलेल्या आहेत, त्या अटी मान्य होईना अशी चर्चा सुरू आहे. मग कोण आपल्या अटी कोण मान्य कर? पर केंद्रामध्ये जर कॅबिनेट मंत्रीपद सुप्रिया सुळेंना मिळालं, काय कशावर आपल्याला? हे शेवटी कसं आहे, डील आहे. हे भावना, विचारसरणी वगैरे वगैरे काही महाराष्ट्राचा काही संबंध राजकारण्यांनी काही ठेवलेला नाही, भारतामध्ये देखील तो काही राहिलेला नाही. आणि मोदी शहांचं गुजराती व्यापारी छाप जे राजकारण आहे, त्याच्यामुळे कुणालाच तसं त्यांनी काही ठेवलेलं नाही. मग अपवाद शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा कशासाठी ठेवायचा? आणि मग जे घड्याळच्या चिन्हावर पूर्वी निवडून आले ते ईडीग्रस्त, ते पुन्हा एकदा निवडून आले, गुलाबी थाटाचा प्रचार केला, त्यांचं झालं बघ. मग आता तुतारीच्या चिन्हावर जे 8 खासदार निवडून आलेले आहेत, त्या 8 खासदारांपैकी 6 ते 7 इन्क्लुडिंग सुप्रिया सुळे तुतारीच्या चिन्हावर निवडून येऊन देखील जर फारकत घेऊ इच्छित असतील, आणि मग डिलिमिटेशन बिल कसं सर्व पक्षांनी निर्णय घेतला पाहिजे वगैरे वगैरे असं जे बोलायला लागलेलं आहेत, म्हणजे काय संकेत देताय तुम्ही? मग मी तर असे म्हटले होते, मी तर तसे म्हटले होते. मग राजकारणामध्ये कसं लवचिक असतं, कोणी शत्रू नसतो, कोणी मित्र नसतो, कोणी येऊन नसतो, कोणी तेऊन नसतो. जे काय पाहिजे ते मला पाहिजे असतं, विकासाच्या नावाखाली पाहिजे असतं, विचारसरणीच्या नावाखाली मला पाहिजे असतं. मग ज्या वेळेला अगदी बघा, पुन्हा एकदा ते 2023ची घटना आठवते. ज्या वेळेला हे पक्ष फुटला गेला, झालं, घड्याळ चिन्ह ते अजितदादा पवार राष्ट्रवादी काँग्रेसला मिळालं, राष्ट्रीय अध्यक्षपद देखील त्यांना मिळालं. त्या परिस्थितीमध्ये काय करायचंय? सुप्रिया सुळे खंबीरपणे शरद पवारांच्या मागे आहेत असं म्हटलं जात होतं. मग त्या खरं त्यांनी जर मध्यस्थी केली असते तरी देखील ही फूट टळली असती फूट. अजितदादा पवार व्यासपीठावर यशवंतराव चव्हाणच्या व्यासपीठावर म्हटले होते की सुप्रिया तू बोलू नको काही. हे केव्हा म्हटले होते ते? ज्या वेळेला शरद पवारांनी राजीनामा देऊ केला होता की आता मला तुम्ही सांभाळा असं ज्या वेळेला ते म्हटले, आणि तो एकदम गजब त्या सभागृहामध्ये निर्माण झाला होता, त्यावेळेला जयंत पाटील ओक्साबोक्शी रडले तिथे. जितेंद्र आव्हाड यांच्या तोंडातून शब्द फुटेना. काय काय ते चित्र महाराष्ट्राने पाहिलेलं आहे. मग अजितदादा पवार यांची इच्छा होती की आता खरंच तुम्ही निवृत्त व्हा, मग जे काही राजकीय निर्णय घ्यायचे, भारतीय जनता पार्टी बरोबर जायचं असेल, काय असेल, आपण सत्तेपासून दूर राहू शकत नाही, विकास आपल्याला करायचा आहे. अशा वेळेला ते जर राजीनामा द्यायला लागले असतील तर सुप्रिया सुळे तू यासाठी तुम्ही बोलू नका, कारण की तुम्ही कन्या, मग ते पुन्हा भावनिक वातावरण वगैरे ते काय निर्माण होऊ नये यासाठी अजितदादा ते बोलत होते. मग दोघंही बहीण भाऊ ज्या वेळेला बाहेर आले, कार्यकर्त्यांना समजायला लागले, त्यावेळेला अजितदादा परखडपणे, अरे मला काय दादा दादा पादा पादा काय म्हणताय, त्यावर ते हसल्या सुप्रिया सुळे. कसं समजून सांगतोय दादा, कसा निर्णय घेतोय, हे सगळं जे आहे, अर्थात ही कला सुप्रिया सुळेंना कोणी शिकवलेली आहे, राजकीय कला. म्हणजे एकाच वेळेला म्हणजे वाजवायची ढोलकी तर किती पद्धतीने वाजवता येईल तेवढ्या पद्धतीने वाजवायची. आणि शेवटी काय करायचं? आपलं जे काही राजकीय इप्सित आहे ते साध्य करायचं. ते शरद पवारांकडून शिकलेलं आहे. मग आता ही जी कला त्यांच्या अंगामध्ये आलेली आहे, ती कला उपयोगाला पडतीये. आणि ती कला कशी आहे ते आता त्यांचे वेगवेगळे विधानं बघा.
अगदी त्यांनी ज्या युट्यूबवर पोस्ट केलेल्या आहेत त्याच्यामध्ये डिलिमिटेशन बिल वगैरे कसं सावधगिरीचं सगळं आहे. म्हणजे उद्या मिशन 360 मध्ये जरी आम्ही काँग्रेसमध्ये गेलो किंवा नाही गेलो तरी आम्ही काय करू, गैरहजर राहू, तुम्हाला सहकार्य करू आम्ही, तुम्ही चिंता कशाला करताय. आता आपले तरी कौटुंबिक संबंध आहेतच विचारधारेशी जुळणारे सगळे. आणि इकडे ज्या वेळेला आम्ही जर आमच्या पवार कुटुंबामध्ये 2 पक्ष तिकडे असं म्हणतोय तर इकडेही तसं चालेल, काय हरकत आहे. आणि लोकांना काय असतं, कार्यकर्त्यांना काय असतं, निष्ठावान कार्यकर्त्यांना काय असतं, त्यांना बिचारा काही नाही, ते आपले येणार, आपल्या मागे जाणार, जिकडं ताई म्हणतील तिकडं जाणार. हे तर अपेक्षित आहे. कारण की आपण कोण आहोत, शरद पवारांच्या कन्या आहोत. त्याच्यामुळे ही ही जी काही राजकीय पद्धत आहे ही सुप्रिया सुळेंची आहे. आणि त्याची चर्चा ही संभाव्य खासदार फुटीच्या याच्यावर जास्त जोरात सुरू आहे. जाहीरपणे कोणी बोलत नाही, खासगीमध्ये मात्र बोलतात इतकंच. तुम्हाला काय वाटतं? तर धन्यवाद. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल अवश्य शेअर करा, सबस्क्राईब करा आणि आपली प्रतिक्रिया बिनधास्तपणे नोंदवा. धन्यवाद.